नमस्कार. करोनाच्या अत्यंत निराशाजनक अशा काळवंडलेल्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ABP माझाचा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हायब्रंट म्हणजे अमर्याद उत्साहाचं प्रतीक असलेला असा लाल रंग ज्याच्या पार्श्वस्थानावरती आहे असा नवीन लोगो बघितला आणि विलक्षण आनंद झाला. I think you have chosen the right color that represents the youth, and that is everything that is related to youth. अमर्याद शक्ती, खळाळता उत्साह आणि आवेग यांचा तो प्रतीक आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवरती तुम्ही जो एक त्रिकोणाकार निवडला आहे तो बघितल्यावरती मला मर्सिडीज बेन्झच्या लोगोची आठवण झाली. मर्सिडीज बेन्झचा लोगो, ज्याला सोलियस असं म्हटलं जातं, तो सुद्धा असाच ट्राय रेडिएट आहे. आणि त्याचे जे 3 कोन आहेत ते जल, पृथ्वी आणि आकाश याचं प्रतिनिधित्व करतात. त्याच्यावरती अमर्याद राज्य करणारा असा तो एक कंपनीचा लोगो आहे. तुमच्या लोगोला 4था कोन आहे आणि तो मध्यभागी आहे. मला असं वाटतं की जल, पृथ्वी, आकाश यातल्या बातम्यांमधलं खरेपण लोकांच्या समोर आणून ज्याला एक प्रकारे अत्यंत संतुलित असा एक पर्याय निवडायचा, तो पर्याय म्हणजे हा मध्यबिंदू आहे. आणि तो मध्यबिंदू ABP माझाचं यापुढे प्रतिनिधित्व करत राहील. राजीवजी, ज्ञानदा, प्रसन्ना, संदीप आणि इतर सर्व सहकाऱ्यांना मनापासून कौतुक करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.